तर मित्रांनो, आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, मागील काही व्हिडिओच्या माध्यमातून आपण ग्रामर म्हणजेच त्यातील महत्त्वाचा घटक टेन्स या संदर्भात आपण सविस्तर माहिती समजून घेत आहोत। जर आपल्यापर्यंत ही माहिती आली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये प्लेलिस्टची जी लिंक आहे ती लिंक तुम्हाला शेअर केलेली आहे, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही अगदीच पार्ट वाईज जी काही इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही समजून घेऊ शकता। ओके, आणि आणखीन दुसरं म्हणजेच आपण पोल घेतोय। आता पोल का घेतो आपण, तर शब्दसंग्रह वाढवण्याच्या दृष्टिकोनाने, त्याचबरोबर वाक्य इंग्रजी वाक्य दिलेला असेल किंवा मराठी वाक्य दिलेला असेल तर त्याचा योग्य अर्थ कोणता, योग्य वाक्य कोणता ते शोधून आपल्याला आपण थोडक्यात आपल्या माहितीमध्ये भर घालू शकतो। त्यासाठी ते पोल सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न करा। त्याचबरोबर कमेंट बॉक्सच्या माध्यमाने तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका। आणि मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जास्त पाहणारे जे आहेत ते व्हिडिओ पाहतायत, माहिती पाहतायत, परंतु चॅनल सबस्क्राईब करत नाही। प्रॉब्लेम काय असेल काय माहित नाही, परंतु असो, आता सबस्क्राईब का करायला सांगितलं जातोय, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। काय सांगितलं जातं, तर तुम्हाला जी माहिती दिली जाते ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचते, ती माहिती तुम्हाला आवडते। लाईक आणि शेअर केल्यानंतर किंवा चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर थोडक्यात माझा त्याच्या माध्यमातून उत्साह वाढत असतो, मला आणखीन प्रोत्साहन मिळत असतो, प्रेरणा मिळत असते, आणि त्यासाठी तुम्हाला ते सांगितलं जातं। जसं की आपण जेव्हा काम करत असतो, काम केल्यानंतर आपल्यावर कौतुकाची जेव्हा थाप दिली जात असते किंवा आपल्याला जेव्हा शाबासकी दिली जात असते, तेव्हा आपल्या अंगामध्ये वेगळ्या प्रकारची एनर्जी निर्माण होत असते, जोश निर्माण होत असतो। तसंच आहे, चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करून थोडक्यात जे युट्यूबर्स असतात त्यांना आपण प्रेरणा देत असतो, त्यांना आपण प्रोत्साहन देत असतो, किंवा थोडक्यात आपण त्यांना शाबासकी देत असतो। ओके, असो, हा आपला वैयक्तिक प्रश्न आहे, चॅनल सबस्क्राईब करायचा की नाही करायचा। असो, आपला जो टॉपिक आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जो टॉपिक समजून घेणार आहोत तो आहे टेन्स मधील टू हॅव ची रूपे, त्यातील भविष्यकाळातील टू हॅव ची रूपे। मागील काही व्हिडिओच्या माध्यमातून आपण अशीच माहिती समजून घेत आलेलो आहोत। तशाच प्रकारे भविष्यकाळातील टू हॅव ची रूपे, आता भविष्यकाळात टू हॅव ची रूपे कोणती वापरली जातात, तर या ठिकाणी दिलेले आहेत पहा, शॅल हॅव, विल हॅव। शॅल हॅव आणि विल हॅव या दोन शब्दांचा प्रयोग भविष्यकाळातील टू हॅव ची रूपे म्हणून केला जात असतो। मग हीच माहिती आपल्याला एक छोटासा तक्ता दिलेला आहे, त्या तक्त्याच्या माध्यमातून आपल्याला ते समजून घ्यायचं आहे। तक्ता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हा आहे तक्ता। तक्त्यामध्ये 3 कॉलम केलेले आहेत, पुरुष, एकवचन, अनेकवचन। ओके, पुरुष मध्ये 3 भाग केलेले आहेत, प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष। एकवचन मध्ये कोणते शब्द वापरले जातात किंवा कोणत्या पद्धतीने शब्द प्रयोग केलेला असतो ती माहिती आपल्याला समजायला मिळते। अनेक वचन मध्ये आपल्याला एकवचन काय आणि अनेक वचन काय, एकवचन अनेक वचन मधील जो फरक आहे तो फरक आपल्याला समजायला मिळत असतो या तक्त्याच्या माध्यमातून। ते आपण समजून घेऊया। फॉर एक्झाम्पल, प्रथम पुरुष जर समजा असेल तर एकवचन मध्ये वापर कसा केला जातो, आय शॅल हॅव, आय शॅल हॅव। आय शॅल हॅव याचा अर्थ आहे माझ्या जवळ असेल। आपण काय शिकतोय, भविष्यकाळातील टू हॅव ची रूपे। ओके, असेल, असतील, अशा प्रकारचे अंदाज वर्तवलेले असतात। ही माहिती आपल्याला भविष्यकाळातील वाक्यांच्या मदतीने मिळत असते। ओके, होते, होता, हे भूतकाळातील वाक्यांची माहिती आपल्याला मिळत असते। आपण मागील व्हिडिओच्या माध्यमाने ती माहिती समजून घेतली। तर प्रथम पुरुष मध्ये आय शॅल हॅव म्हणजे माझ्या जवळ असेल,
एक वचन मध्ये आहे आय शॅल हॅव, अनेक वचन मध्ये आहे वी शॅल हॅव. वी शॅल हॅव, वी शॅल हॅव म्हणजेच आमच्या जवळ असेल. पहा, एक वचन अनेक वचन. एक वचन मध्ये काय म्हटलेलं आहे, आय मीन्स मी. आय शॅल हॅव, आय शॅल हॅव म्हणजे माझ्या जवळ असेल. त्याचाच अनेक वचनी वाक्य कसा किंवा शब्दप्रयोग कसा आहे, वी शॅल हॅव आमच्या जवळ असेल. फरक लगेच कळतोय आपल्याला. ओके, हाच फरक आपल्याला समजून घ्यायचा असतो. पुढचा पहा, द्वितीय पुरुष यू विल हॅव. यू विल हॅव, यू विल हॅव म्हणजे तुझ्या जवळ असेल. यू विल हॅव तुझ्या जवळ असेल. त्याचाच अनेक वचनी वाक्य कसं आहे, यू विल हॅव. यू विल हॅव सेम आहे, फक्त मराठी अर्थ चेंज होत असतो. तुमच्या जवळ असेल. एक वचनी मध्ये तुझ्या जवळ असेल आणि अनेक वचनामध्ये तुमच्या जवळ असेल. ओके, पुढचा पहा, थर्ड पर्सन म्हणजे तृतीय पुरुष. यामध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे, ही विल हॅव, शी विल हॅव, इट विल हॅव. ही विल हॅव म्हणजेच त्याच्या जवळ असेल. ही म्हणजेच तो, आपण त्याला आदरार्थी काय म्हणत असतो, त्याच्या जवळ. ओके, त्या. ही विल हॅव त्याच्या जवळ असेल. शी विल हॅव तिच्या जवळ असेल. इट विल हॅव त्याच्या जवळ असेल. हे तीनही एक वचनी आहेत. ही विल हॅव, शी विल हॅव, इट विल हॅव. त्यांचा अनेक वचनी वाक्य कसा होत असतो, दे विल हॅव. दे आर अ प्लुरल फ्रेजेस. दे विल हॅव, दे विल हॅव म्हणजेच काय, त्यांच्या जवळ असेल. एक वचनी आणि अनेक वचनी जे काही शब्द समूह आहेत ते आपल्याला तक्त्याच्या आधारे कळायला सोपे जात असतात आणि म्हणून आपण तो तक्ता तयार करून ती माहिती समजून घेत असतो. बघा, एका बाजूला एक वचनी वाक्य आहे, दुसऱ्या बाजूला अनेक वचने आहेत. म्हणजे एक वचन अनेक वचन काय फरक आहे ते समजत असतं. बरोबर, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन हे आपल्याला कळत असतं. याच्याच मदतीने हा जो तक्ता दिलेला आहे किंवा जे भविष्य काळातील टू हॅव ची जी रूपे आहेत, टू हॅव ची रूपे, भविष्य काळातील टू हॅव ची रूपे, तर पहिला आहे शॅल हॅव आणि दुसरा आहे विल हॅव. शॅल हॅव आणि विल हॅव या शब्द समूहाचा प्रत्यक्ष वाक्यामध्ये वापर कसा केला जातो, मग त्यात होकारार्थी काही वाक्य असतील, नकारार्थी काही वाक्य असतील आणि प्रश्नार्थक काही वाक्य असतील. याच्या मदतीने आपल्याला ते सविस्तर समजून घ्यायचं आहे. तर पहा, पहिला ए अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस. अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस मीन्स होकारार्थी वाक्य. अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच काय, होकारार्थी वाक्य. त्यात फर्स्ट, आय शॅल हॅव 2 न्यू बुक्स. आय शॅल हॅव 2 न्यू बुक्स. आता 2 न्यू बुक्स म्हणजे 2 नवीन पुस्तके. आय शॅल हॅव, आय शॅल हॅव याचा अर्थ काय, तर माझ्या जवळ किंवा माझ्याकडे. आय शॅल हॅव म्हणजेच काय, माझ्या जवळ किंवा माझ्याकडे असा त्याचा अर्थ आहे. आणि पुढच्या उरलेल्या शब्द समूहाचा अर्थ आहे 2 न्यू बुक्स म्हणजे 2 नवीन पुस्तके. इथे काय असेल किंवा त्यालाच आपण असतील असं म्हणू शकतो. मग याचा अर्थ काय होईल, तर माझ्याकडे 2 नवीन पुस्तके असतील. आय शॅल हॅव 2 न्यू बुक्स, माझ्याकडे 2 नवीन पुस्तके असतील. अगदी सोपा आहे. पुढचा पहा, वी शॅल हॅव अ लॉट ऑफ टाइम टू प्ले इन द व्हॅकेशन. वी शॅल हॅव अ लॉट ऑफ टाइम टू प्ले इन द व्हॅकेशन म्हणजेच काय, तर थोडक्यात आम्हाला सुट्टीत खेळण्यासाठी खूप वेळ असेल. लॉट ऑफ टाइम, लॉट ऑफ टाइम म्हणजे पुष्कळ वेळ असेल, खूप वेळ असेल, भरपूर वेळ असेल. सुट्टीमध्ये खेळण्यासाठी आम्हाला भरपूर वेळ असेल. वी शॅल हॅव म्हणजेच आम्हाला, आमच्या जवळ किंवा आम्हाला. ओके, हा फरक समजून घ्यायचा. पुढे पहा, वी शॅल हॅव अ न्यू हाऊस नेक्स्ट इयर. वी शॅल हॅव
अ न्यू हाऊस नेक्स्ट इयर. न्यू हाऊस नेक्स्ट इयर. नेक्स्ट इयर मीन्स पुढील वर्षी किंवा पुढच्या वर्षी. काय असणार आहे तर नवीन घर असणार आहे. वाक्याचा अर्थ कसा आहे समजून घ्या. पुढच्या वर्षी आमचे एक नवीन घर असेल. होप्स ठेवायचे असतात, आशा ठेवून आपण हे वाक्य अशी बोलत असतो. ओके. वी शॅल हॅव अ न्यू हाऊस नेक्स्ट इयर की आमचे पुढच्या वर्षी आमचे एक नवीन घर असेल. नेक्स्ट पहा. रोहिणी विल हॅव 2 dolls नेक्स्ट वीक. रोहिणी विल हॅव 2 dolls नेक्स्ट वीक. विल हॅव याचा अर्थ काय तर थोडक्यात असतील. भविष्याचा विचार करून आपण ते समजून घेत आहोत. कोणाकडे तर रोहिणीकडे. काय असतील तर 2 dolls असतील. कधी असतील नेक्स्ट वीक. नेक्स्ट वीक म्हणजेच काय पुढील आठवड्यात. ओके. किंवा पुढच्या आठवड्यात. पुढच्या आठवड्यात रोहिणी जवळ 2 बाहुल्या असतील. पुढच्या आठवड्यात रोहिणी जवळ 2 बाहुल्या असतील. ओके. आय शॅल हॅव अ टेबल लॅम्प. आय शॅल हॅव अ टेबल लॅम्प. आय शॅल हॅव अ टेबल लॅम्प म्हणजेच काय तर थोडक्यात माझ्याकडे टेबल लॅम्प असेल. आय शॅल हॅव अ टेबल लॅम्प. आय शॅल हॅव म्हणजेच माझ्याजवळ किंवा माझ्याकडे काय असेल अ टेबल लॅम्प. टेबल लॅम्प म्हणजेच आपण स्टडी करण्यासाठी जो वापरत असतो ते टेबल लॅम्प. आय शॅल हॅव अ टेबल लॅम्प तर माझ्याजवळ टेबल लॅम्प असेल. असेल म्हणतोय आपण. ओके ना. किंवा असणार. आपण आपल्या याच्यानुसार ते शब्द वापरू शकतो परंतु भविष्य काळाचा विचार करू. नेक्स्ट पहा. आय शॅल हॅव अ कार. आय शॅल हॅव अ कार. आय शॅल म्हणजेच माझ्याजवळ काय असेल अ कार. आय शॅल हॅव अ कार तर माझ्याजवळ कार असेल. किती सिंपल आहे. फक्त कॉन्सन्ट्रेट करा आणि ते समजून घ्या. जर माहिती कळत नसेल तर वारंवार ती माहिती पहा, ती समजून घ्या. व्हिडिओ स्किप करू नका. फार वेळ लागत नाही. ओके. जर समजा आपल्याला अशी वाक्ये कळत नसतील तर वारंवार ती माहिती पहा म्हणजेच तुम्हाला ते समजायला सोपं जाईल. मग एक एक शब्दाचा अर्थ समजून घ्या. त्याच्यातून तुम्हाला वाक्य रचना कळणार आहे. ते वाक्याचा अर्थ तुम्हाला कळणार आहे. ओके. लास्ट पहा. ही विल हॅव 2 brothers. ही विल हॅव 2 brothers. ही म्हणजेच कोण तर तो. ही विल हॅव काय म्हटलेलं आहे. ही विल हॅव म्हणजे त्याला 2 brothers 2 भाऊ असतील. ही विल हॅव म्हणजे त्याला 2 भाऊ असतील. त्याला 2 भाऊ असतील. हे जे काही सेंटेन्सेस आहेत हे सेंटेन्सेस कोणते आहेत तर होकारार्थी आहेत. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणत असतो. ओके. नेक्स्ट पहा. बी निगेटिव्ह सेंटेन्सेस. आता मागील प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितला जातोय नॉर असेल, नेदर असेल, नॉट असेल, नो असेल, नेव्हर असेल हे सर्वच शब्द आपल्याला नकारात्मक माहिती देत असतात. निगेटिव्ह इन्फॉर्मेशन देत असतात. ओके. नाही असा त्याचा अर्थ होत असतो. निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच नकारार्थी वाक्य. पहा. पहिला. आवर हाऊसेस विल नॉट हॅव अ टेरेस. आवर हाऊस विल नॉट हॅव अ टेरेस. टेरेस म्हणजेच गच्ची. आपण त्याला गॅलरी वगैरे म्हणत असतो. आवर हाऊस विल नॉट हॅव अ टेरेस म्हणजेच आमच्या घराला गच्ची नाही. आवर हाऊस विल नॉट बघा नकारार्थी माहिती मिळते. विल म्हणजे नसेल. काय नसेल टेरेस नसेल. टेरेस म्हणजेच गच्ची. ओके. तर आमच्या घराला गच्ची नसेल. नकारार्थक माहिती आहे. नेक्स्ट पार्ट. We shall not have any tension in our new hobbies. We shall not have any tension in our new hobbies. New hobbies म्हणजे नवीन कार्यालय.
टेन्शन म्हणजेच कोणत्याही प्रकारचा ताणतणाव. काय म्हटलेलं आहे, वी शॅल नॉट हॅव एनी टेन्शन इन अवर न्यू ऑफिस. म्हणजेच आमच्या नवीन कार्यालयात कुठलाही ताण नसेल. म्हणजे तणावमुक्त त्या ठिकाणी कार्य हे पार पडणार आहे असं थोडक्यात संकेत दिलेले आहे. नेक्स्ट, आय शॅल नॉट हॅव अ चान्स टू डान्स. आय शॅल नॉट हॅव अ चान्स टू डान्स म्हणजेच मला नाचायची संधी नसेल. आय हॅव नॉट हॅव अ चान्स टू डान्स. पहा, आय शॅल नॉट हॅव अ चान्स टू डान्स म्हणजे कशाची संधी नसेल, तर नाचायची संधी नसेल. कोणाला, तर मला. ओके. नेक्स्ट पहा, शी विल नॉट हॅव एनी न्यू आयडिया. शी विल नॉट हॅव एनी न्यू आयडिया. न्यू आयडिया म्हणजेच नवीन युक्ती किंवा नवीन कल्पना. शी विल म्हणजेच तिला. कुणाला, तिला. नॉट, थोडक्यात शी विल म्हणजे तिला नॉट हॅव एनी न्यू आयडियाज म्हणजेच कोणत्याही प्रकारची कल्पना नसेल, तिच्याकडे कोणतीही नवीन कल्पना नसेल. किती सिंपल आहे. एक एक शब्दाचा जर आपण अर्थ समजून घेतला तर वाक्य रचना सहज कळत असते आपल्याला. ओके. नेक्स्ट पहा, आय शॅल नॉट हॅव अ न्यू बॉल. आय शॅल नॉट हॅव अ न्यू बॉल म्हणजेच माझ्याकडे नवीन चेंडू नसेल. आय शॅल नॉट हॅव अ न्यू बॉल म्हणजेच माझ्याकडे नवीन चेंडू नसेल. ओके. अशा पद्धतीने आपल्याला या वाक्यांच्या मदतीने माहिती समजायला मिळत असते. नॉट म्हणजेच काय, तर थोडक्यात आपल्याला त्या वाक्यातून नकारात्मक माहिती मिळत असते. नकारार्थी जे काही उत्तर असतात ती माहिती मिळत असते. या ठिकाणी म्हटलेलं आहे की आमच्या घराला गच्ची नसेल. सेकंड मध्ये म्हटलेलं आहे की आमच्या नवीन कार्यालयात कोणताही ताणतणाव नसेल. थर्ड मध्ये म्हटलेलं आहे की मला नाचायला संधी मिळणार नाही किंवा नसेल, संधी नसेल. फोर्थ मध्ये म्हटलेलं आहे की तिच्याकडे कोणतीही नवीन कल्पना नसेल. आणि फिफ्थ मध्ये म्हटलेलं आहे की माझ्याकडे नवीन चेंडू नसेल. नकारात्मक माहिती प्राप्त होते आपल्याला या वाक्यांच्या मदतीने. प्रत्येक वाक्यामध्ये नॉट हा शब्द वापरलेला आहे. हे सर्वच वाक्य कशी आहेत, टू हॅव ची भविष्यकालीन वाक्य आहे. प्रत्येक वाक्यामध्ये हे बघा हॅव वापरलेला आहे, हॅव आहे, हॅव हॅव हॅव. ओके. म्हणजेच हॅव हा जो काही शब्द आहे, शॅल हॅव असेल, विल हॅव असेल, हे वाक्य आपल्याला भविष्य काळातील टू हॅव ची रूपे आहेत अशी आपल्याला माहिती देत असतात. आणि तिसरा भाग पहा, इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस. इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच काय, तर प्रश्नार्थक वाक्य की ज्याच्यातून आपल्याला प्रश्न निर्माण होतात. पहा, तर पहिला, शाल आय हॅव अ चान्स टू स्पीक टू अमिताभ. शाल आय हॅव अ चान्स टू स्पीक टू अमिताभ म्हणजेच काय, तर मला अमिताभ बरोबर बोलण्याची संधी असेल का. मला अमिताभ बरोबर बोलण्याची संधी असेल का, प्रश्न आहे. सेकंड पहा, शाल वी हॅव मेनी ब्युटिफुल फ्लावर्स. शाल वी हॅव मेनी ब्युटिफुल फ्लावर्स म्हणजेच आमच्याकडे पुष्कळ सुंदर फुले असतील का, प्रश्न आहे. भविष्याचा विचार करून, जसं की या ठिकाणी म्हटलेलं आहे की मला अमिताभ बरोबर बोलण्याची संधी असेल का. ओके. या ठिकाणी डबल शब्द झालेला आहे, असेल असेल. ओके. हा, तर मला अमिताभ बरोबर बोलण्याची संधी असेल. आपण होई म्हणू शकतो, नाही म्हणू शकतो. जर समजा आपण गेलो कोण बनेगा करोडपती त्यामध्ये गेलो तर आपली भेट होऊ शकते थोडक्यात. ओके. नेक्स्ट पहा, शाल आय हॅव नॉट इनफ बुक्स टू रीड. शाल आय हॅव नॉट इनफ बुक्स टू रीड म्हणजे माझ्याकडे वाचण्यासाठी पुरेसे पुस्तक नसतील का. माझ्याकडे वाचण्यासाठी पुरेशी पुस्तके नसतील का. आता आपल्याला स्वतः माहिती असतं. नेक्स्ट पहा, विल शी हॅव अ न्यू अम्ब्रेला.
विल शी हॅव अ न्यू अम्ब्रेला, म्हणजेच तिच्याजवळ नवीन छत्री असेल का, तिच्याजवळ नवीन छत्री असेल का. आणि लास्ट आहे विल धिस प्लेयर्स हॅव मेनी फॅसिलिटीज, विल धिस प्लेयर्स हॅव मेनी फॅसिलिटीज, म्हणजेच या खेळाडूंना पुष्कळ सुविधा असतील का. जे काही प्लेयर्स असतात त्यांना ज्या फॅसिलिटीज पुरवल्या जात असतात त्या संदर्भात प्रश्न आहे. विल धिस प्लेयर्स हॅव मेनी फॅसिलिटीज, म्हणजे त्या खेळाडूंना पुष्कळ किंवा भरपूर सुविधा पुरवल्या जात असतील का, प्रश्नचिन्ह आहे, प्रश्न निर्माण झालेला आहे. मग असे जे वाक्य आहेत या वाक्यांच्या मदतीने या ठिकाणी थोडक्यात आपल्याला येस ऑर नो मध्ये आपण ते आन्सर देऊ शकतो, विचार करून आपण उत्तर देऊ शकतो. या ठिकाणी आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्सेस जे आहेत त्याची माहिती आपल्याला मिळत असते. या ठिकाणी आपण विचार केला तर आपल्याला होकारार्थी वाक्य समजायला मिळत असतात, अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस समजायला मिळत असतात. थोडक्यात हा तक्ता जो आहे तो महत्वाचा आहे, कारण एक वचन अनेक वचन याची संपूर्ण जे काही डिटेल्स आहे, माहिती आहे ते आपल्याला मिळत असते आणि तीच माहिती आपण या वाक्यांच्या मदतीने समजून घेत असतो. ओके, तर अशा प्रकारची आजच्या टॉपिकच्या माध्यमातून आपण माहिती समजून घेतली. मित्रांनो, जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जर समजा आपल्यापैकी चॅनलवर कोण नवीन असतील तर त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्या सर्वांपर्यंत येऊ शकेल. आणि जो पोल तुम्हाला दिला जातोय त्या पोलवर तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका. त्याच्यातून तुमचा शब्दसंग्रह वाढणार आहे, शब्द संपत्तीमध्ये भर पडणार आहे, थोडक्यात ज्ञानामध्ये भर पडणार आहे. जर ज्ञान वाढवायचं असेल तर पोल तुम्ही नक्कीच सोडवा आणि तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. ओके, लवकरच भेटू आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमाने. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.